नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट. वेतन आयोगामध्ये असणारे हे 10 मोठे बदल. 8व्या वेतन आयोगामध्ये 10 मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. जाणून घेऊयात काय आहेत 10 नवीन बदल. फिटमेंट फॅक्टर. नवीन वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणी ह्या फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर निश्चित केल्या जाणार आहेत. 7वा वेतन आयोग हा 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित करण्यात आला होता. आता 8वा वेतन आयोग हा 3.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरा बदल म्हणजे किमान वेतन. 7वा वेतन आयोगानुसार किमान वेतन हे 18,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर आता वेतन आयोगानुसार सदर किमान वेतन हे 26,000 ते 30,000 दरम्यान असेल. पदोन्नती पद्धतीमध्ये बदल. पदोन्नती पद्धत ही सेवा ज्येष्ठतानुसार केली जाते, परंतु 8व्या वेतन आयोगानुसार पदोन्नती पद्धत ही कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरूपनुसार केली जाण्याची शक्यता आहे. खाजगी नोकरीप्रमाणे वेतनवाढी पद्धत. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै अथवा जानेवारी महिन्यात वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय आहे, परंतु खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतनवाढ अनुज्ञेय केली जाते. सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक प्रभावशाली कामाकरिता अधिक वेतनवाढीचा लाभ मिळू शकेल. पेन्शन पद्धतीमध्येही सुधारणा केली जाणार आहे. ग्रेड पे पद्धतमध्ये अपडेट करण्यात येणार आहे. घरभाडे भत्ता, वाहन भत्ता व इतर भत्ते मध्ये सुधारणा केली जाणार आहे. महागाई भत्ता मूळ वेतनांमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे.